वार्ता आहे की ब्रह्मदेवाच्या अचूक प्रयत्नानंतर या सृष्टीची निर्मिती झाली, या सृष्टीची उत्पत्ती झाली। या सृष्टीची उत्पत्ती झाल्यानंतर या सृष्टीवर हळूहळू मानवांचा फारच वाढू लागला आणि ते या धरणी मातेला सहन झाले नाही। तेव्हा या सृष्टीचं रक्षण करायचं कसं, या सृष्टीचं सौंदर्य वाढवायचं कसं, या सृष्टीचं संगोपन करायचं कसं, या चिंतेत सापडले सर्व देव। आणि त्या क्षणी भगवान शिव शंभूंनी सर्व देवांना समाजस्थानी बोलावलं। तीच ही शिवसभा, शिवसभा, शिवसभा। धरणी मातेला पाय झाला, शिव दरबार भरला, शिव दरबार भरला। धरणी मातेच्या रक्षणाला देव बसले झालेला, धरणी मातेच्या रक्षणाला देव बसले झालेला। वैकुंठपती लक्ष्मी रमणा शेषशाही भगवान विष्णुदेव, अखंड त्रिलोके गमन करणारे ब्रह्मपुत्र देव ऋषी नारद मुनी तथा सर्वश्रेष्ठ सूर्यपुत्र यमराज सुद्धा उपस्थित आहे। या एकत्र देवगणांचे स्वागत विश्वविधाता महादेव करत आहे। आजच्या सभेचं नियोजन करून करावं। समस्त देवगण हो, आज या शिवकैलास पर्वतावरती ही शिवसभा घेण्याचे कारण म्हणजे ब्रह्मदेवांच्या अथक प्रयत्नानंतर या विश्वाची निर्मिती झाली। परंतु या सृष्टीवरती मानवांचा भार हा फारच वाढत चाललाय आणि यावरती आपल्या सर्व देवतांना काहीतरी उपाय हा सुचवायलाच हवा। समस्त देवगण हो, प्रश्न खूप कठीण आहे, परंतु यावरती एकत्र देवगणांचे विचार महत्व आवश्यक आहे। समस्त देवगण हो, यावरती मी एक उपाय करतो आणि तो उपाय म्हणजे या शिव कैलास पर्वतावरती 33 कोटी देवांसमवेत साक्षात सूर्यपुत्र यमराज सुद्धा उपस्थित आहे। तरी त्यांच्यावरती आपण अशी कामगिरी सोपवूया की सूर्यपुत्र यमराज हे पृथ्वी लोकी जाऊन वाढलेल्या मानवांचा प्राण हरण करतील, म्हणजे
आपला देवतांचा मार्ग हा आपोआप मोकळा होईल. भगवान विष्णू देवाने सूचित केलेले कर्तव्य सर्वप्रथम सूर्यपुत्र यमराजाला मान्य आहे का? समस्त विष्णू देवाने कथन केलेले कर्तव्य या सूर्यपुत्र यमराजाला मान्य आहे. आपल्या मुखातून सुटलेली वाणी या यमराजासाठी अमृत आहे आणि आपल्याने दिलेले कर्तव्य या यमराजाला मान्य आहे. आता हा सूर्यपुत्र यमराज रोज तलावावरती जात आहे आणि पशु पक्षी किडे मकाने आणि मानवांवरती वाढलेला भाव कमी करण्यासाठी रवाना होत आहे. त्याकरता सारा त्याच्यासाठी देवगणांची या यमराजाला अनुमती द्यावी. आशीर्वाद द्यावा. संधी आहे किडे मकोडे आणि मानवांवरती वाढलेला भार कमी करण्यासाठी मनामध्ये काहीतरी वेग वस्तू मिसळला आहे. देवतेसाठी देवगण हो यमराज हो त्याच्या आता प्राप्त करायचे जात आहे. हो विचार करावा तो विचार शांती नाही या यमराजाच्या मनाला शांती नाही यमराजाच्या मनामध्ये काहीतरी भेद लचकुपीत आहे ते म्हणजे प्रथम देवांचा विनाश करून या त्रिलोक्याचा आधिपत्य करायचं आहे
नारायण ब्रह्मपुत्र मी सोहम नारायण तिन्ही ताल फिरे त्रिभुवन शोधे कलीचे साधन होळी पाषाणाला पान मुखी गातो प्रभूचे गुणगान हो नाम माझे नारायण नारायण नाम माझे नारायण नारायण नाम माझे नारायण नारायण नाम माझे नारायण नारायण ब्रह्मपुत्र विक्रम नारायण विराज फिरे त्रिभुवन जोग कलीचे साधन होळी पाषाणाला पान मुखी गातो प्रभूचे गुणगान सप्तपाताळ जवळ गेली परंतु अजूनही कळीचे साधन नाही आणि जोपर्यंत कळीचे साधन नाही तोपर्यंत या ब्रह्मपुत्र नारदाच्या मनाला समाधान देखील नाही नारायण नारायण अरे हो नुकत्याच झालेल्या शिवसभेमध्ये समस्त देवतांनी त्या सूर्यपुत्र यमराजाला पृथ्वीलोकी प्राणहरण करण्याचा मान दिला आहे चला तर प्रत्यक्ष त्या यमराजांची भेट घेऊया पाहूया काही नवीन वर्तमान घडवता येते का ते नारायण नारायण हे यमराजा आपणास या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम आशीर्वाद मुनिवर तीन ताल सप्त पाताल ब्रह्मांड आज प्रत्यक्ष या यम दरबारामध्ये म्हणजे काहीतरी नवल असणार या यम दरबारी आपलं स्वागत आहे या राजाच्या आस्थापन व्हावे नारायण नारायण साक्षात ब्रह्मपुत्र नारद आणि यमराजांच्या सिंहासनी विराजमान नारायण नारायण नारदा तुझे तर भाग्य फळाले नारायण नारायण बोला नारद मुनी
या यमराजासाठी असं कोणतं कार्य आहे आणि कोणते शुभ बातम्या सांगावे? नारायण नारायण. यमराजा हा ब्रह्मपुत्र नारद आपल्या या यमदरबारी येणार म्हणजे काही ना काहीतरी वर्तमान घेऊनच येणार. कारण यमराजा शिवसभेत असेच पाहिले आणि असे ऐकले की आपला समस्त देवतांनी पृथ्वीलोकी प्राणहरण करण्याचा मान दिला आहे. हो खरं आहे ते. भोलेनाथाच्या त्या शिवसभेमध्ये या सूर्यपुत्र यमराजाला पृथ्वीतलावर सांगून पशुपक्ष किडे ढोकळे आणि मानवांवरती वाढलेला भार कमी करण्यासाठी कर्तव्य दिला. परंतु या यमराजाच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच कुपित चाललं आहे. काहीतरी वेगळंच. वेगळं म्हणजे प्रथम या 33 कोटी देवांचा विनाश करून या त्रिलोक्यावरती या यमराजाची सत्ता प्रस्थापित करायची आहे. नारायण नारायण. म्हणजे साक्षात या त्रैलोक्याचा अधिपती नारायण नारायण. परंतु यमराजा हे आपणास जमेल का? एवढं मात्र विचारू नकोस. आपल्याकडून या यमराजासाठी एवढा सल्ला हवा आहे तो म्हणजे प्रथम कोणत्या देवावरती आक्रमण करावं या यमराजानं? नारायण नारायण. ब्रह्मपुत्र नारदाचे काम तर झाले. या यमलोकी कळीचे साधन जे मिळाले. नारायण नारायण. चला तर मग यमराजांच्या क्रोधेच्या ज्वाले तोडतील अजून तुया. नारायण नारायण. यमराजा अति अचूक असा प्रश्न या ब्रह्मपुत्र नारदाला विचारला. आपणास जर या त्रैलोक्याचा अधिपती व्हायचं असेल तर सर्वप्रथम 33 कोटी देवांचे देवी यांची आपल्यावरती हस्तगत करून द्या. म्हणजे आपला पुढील मार्ग सोपा होईल. देवांचा राजा देवेंद्र या यमराजाचा प्रभाव करला. असंभव आहे हे. कारण या इंद्र देवाची अमरावती हा सूर्यपुत्र यमराज हस्तगत करणार. कारण सूर्यदेवासारखं तेज या यमराजाच्या अंगी असताना कोणताही दैवी शक्तीचा पहिली स्वामी देवांचा राजा देवेंद्रावरती. परंतु या यमराजाचे जीवाचे किंकर त्या किंकरांना बोलवलं पाहिजे. अरे माझ्या किंकरांनो, अरे माझ्या किंकरांनो.
आहे देवेंद्रवरती आज आपल्याला अमरावतीवरती आक्रमण करायचं आहे. चला सूर्यपुत्र यमराज फार गर्वाने वाटले. परंतु यमराजा या ब्रह्मपुत्र नारदाची आपणास एकच सांगणे आहे. सोडून दे अन माता अदिती यांच्या मुद्री जन्म घेऊन साऱ्या स्वर्गावर अधिराज्य गाजवणारा हा देवेंद्र. माझ्या अमरावती मेनका रंभा उर्वशी यांचं सदा नृत्यगान चालू असतं. आज खूप दिवस झाले त्या रंभेचं नृत्य पाहिलं नाही वा ऐकलं नाही. रंभे अगे रंभे रंभे तू तुझ्या नृत्याला सुरुवात कर पाहू. इंद्रदेवाची इंद्रपुरी नीलंबा सुंदरी. इंद्रदेवाची इंद्रपुरी नीलंबा सुंदरी नाचुरी. कुलबी सारी नगरी वाजे कुलबी सारी नगरी
बसले राधे नृत्य माझे, बसले राधे नृत्य माझे पाहुणी घाले माझा रे देव, घाले माझा घाले माझा रे देव, घाले माझा तुझं नृत्य पाहून माझं मन प्रसन्न झालं. तुझा ठिकाणी जाऊन शकते. आपणास या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. मुनिवर्य शुभा मोहन कसं काय येणं केलं माझ्या या अमरावती? नारायण नारायण इंद्रदेवा, हा ब्रह्मपुत्र नारदेना म्हणजे काही ना काहीतरी वर्तमान एवढंच येणार. हेच वर्तमान कथन करावं. नारायण नारायण इंद्रदेवा, आता वेळ या सिंहासनी असे स्वस्त बसून
राहण्याची नव्हे. म्हणजे आपल्या बोलण्याचा भाग आला नाही. नारायण नारायण इंद्रदेवा शिवसभे आपण समस्त देवतांनी त्या सूर्यपुत्र यमराजाला पृथ्वीलोकीत राजधानी करण्याचा मान दिला. हो, परंतु त्या मानाचा दुरुपयोग करून त्या यमराजाने या त्रैलोक्याचा अधिपती होण्याची स्वप्न आपल्या पाठीमागे आहे आणि त्या स्वप्नाखातर तो प्रथम स्वारी आपल्या या अमरावती शिवसभे प्राण हरण करण्याचा मान त्या शूद्र यमाला दिला तो काय आणि गर्वानं मारला तर काय तर म्हणे या इंद्रावर स्वारी करणार मुदीवर्या त्याने तसा दुस्साहस जरी करण्याचा प्रयत्न केला तर दिसताच क्षणी पायदळी ओढवचं सामर्थ्य या इंद्राचंद्र आहे. आणि हो, आपण तर जाणतात सहस्र गजांचं बळ या इंद्राचंद्र आहे. तिथं त्या शूद्र यमाची काय कथा तो आपण निश्चिंतपणे आपली भ्रमंती चालू ठेवा. मी पाहतो त्या यमाचा पराक्रम निघाव आपण. नारायण नारायण इंद्रदेवा हे वर्तमान कथन करण्यासाठी आपणापर्यंत यावे लागले. येतो मी निघतो पुढील प्रमाणासाठी. नारायण नारायण इंद्रदेव म्हणत आहे की सहस्र गजांचं बळ माझ्या अंगी आहे. परंतु इंद्रदेवा आपणा पुढे येणारे संकट हे साक्षात सूर्यपुत्र यमराज आहे हे मात्र विसरू नका. नारायण नारायण. चला तर आता हे वर्तमान श्री हरी नारायणांना कथन करावेच लागेल. प्रभूंच्या दर्शनाची भेट म्हणजे मनाला ओढत लागून जाते. नारायण नारायण तूच खरा विठ्ठला विठ्ठला तूच खरा देव माझा. तूच खरा विठ्ठला विठ्ठला तूच खरा देव माझा. तूच
तुझ्या अमरावतीवरती हात जवळ करणार आहे तेव्हा तुझ्या
करायची पाय नाही रामा हे गणांचा निश्चितच आहे सारी शक्ती हे देवराज इंद्र असंभव आहे सूर्यदेवाची साथ आणि राजाची हे देव बनवलं ज्येष्ठ नमो करून या त्रिलोक्याचा अधिपती होऊ महाराज हा नमराज आहे सूर्यपुत्र यमराज त्याच सूर्याला देवपूज करण्यास ज्यावेळी अंजनी सूत मारुती गेला त्याच मारुतीला याच वज्रकाताने मूर्छित केला मूर्छित करता का देवराज इंद्र देवरीचा धर्मेट तुझ्या न्यायदेशात तर आज सारा ब्रह्मांड आहे तुझा बाबा तुझा जर खरंच वाटत असेल की देवतांचा राजा देवेंद्र यावर स्वारी करण्याचा जर तुझा मनात असेल तर आज साऱ्या विश्वाला साक्षीला ठेवून हा देवतांचा राजा देवेंद्र अशी प्रतिज्ञा करतो की ज्यावेळेस तुझ्या गर्भाचं हरण करेल त्याच वेळी देवेंद्र पाय पुसरेल आपल्याला श्री हरी विष्णूलाही बाहू करायचा आहे हे श्री हरी विष्णू सूर्यपुत्र यमराज तुझ्या वैकुंठामध्ये आगमन करत आहे तुझ्या अंग सामर्थ्याचे सन्मान
देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला हो विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला हो चंद्रमाने विठ्ठलाचा जीवाला लाभला बंदीवारे अंतरीचा आपणी लागला तुझ्या लागी वैष्णवाचा जीव लागला वैष्णवाचा माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला हो विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला हो चंद्रमाई विठ्ठलाचा जीवाला लाभला बंदीवार अंतरीचा आपणी लागला तुझ्यासाठी रंगलाचा देव दिसला वैष्णवाच्या मानसिकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला हो विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला हो चंद्रमाने विठ्ठलाचा जीवाला लागला बंदीवारे अंतरीचा आपणी लागला तुझ्या लागी वैष्णवाचा जीव लागला वैष्णवाचा माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला हो विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला हो नारायण नारायण या विश्वाचे पालनहार श्री हरी नारायण आणि माता लक्ष्मी आपणास या ब्रह्मपुत्र नाथाचा दंडवत प्रणाम शुभाशीर्वाद मुनिवर्य या वैकुंठीमध्ये आपलं स्वागत आहे परंतु मुनिवर्य आज आपली स्वारी आमच्या वैकुंठावर म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार नारायण नारायण प्रभू हा ब्रह्मपुत्र नारदीनाथ म्हणजे काही ना काहीतरी वर्तमान घेऊनच येणार मुनिवर्य सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना नारायण नारायण प्रभू आता वे या शेषावती असे स्वस्थ बसून राहण्याची नव्हे मुनिवर्य असं घडलं तरी काय आपण कथन करा नारायण नारायण प्रभू शिवसभेमध्ये आपण समस्त देवतांनी सूर्यपुत्र यमराजाला पृथ्वीलोकी प्राणहरण करण्याचा मान दिला परंतु त्या मानाचा दुरुपयोग करून त्या यमराजाने या त्रैलोक्याचा अधिपती होण्याचे स्वप्न पाहिले आहे आणि त्या स्वप्नाखातर देव इंद्रांची अमरावती त्याने हस्तगत केली आहे आणि आता त्याची नजर आपल्या या वैकुंठावरती आहे तेव्हा सावध राहा म्हटलं विनाशकारी विपरीत बुद्धी मुनिवर्य हे सूर्यपुत्र यमाची बुद्धी भ्रष्टाले आणि त्याला गर्व झालाय तेव्हा आपण किती राहावे पाहतो त्या सूर्यपुत्राचा पराक्रम नारायण नारायण प्रभू हे वर्तमान कथन करण्यासाठी आपणापर्यंत यावे लागले
येतो मी, निघतो. पुढील प्रमाणासाठी आज्ञा असावी. ही काय मुलीवर्य, आपण आपली भ्रमंती अशीच सुरू ठेवा. नारायण नारायण. इंद्रदेवांनी म्हटले की शास्त्र गजान जवळ माझ्या अंगी आहे, परंतु त्यांना पराभूताला सामोरे जावे लागले. आणि आता या विश्वाचे पालनहार श्रीहरी नारायण देखील म्हणत आहे की मी पाहतो त्या सूर्यपुत्र यमाचा पराक्रम. नारायण नारायण. प्रभू, आपल्या पुढे येणारे संकट हे साक्षात सूर्यपुत्र यमराज आहे, हे मात्र विसरू नका. म्हणूनच म्हणावे, नाम हरीचे नारायण, अहो माझे काम कळीचे असे साधन, यमराज येईल का समजून या देवांना, यमराज येईल का समजून. देवाची अमरावती हस्ताला करू. हा सूर्यपुत्र यमराज तुझ्या वैकुंठावरती हात लावला तेव्हा तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर संभाव्य सूर्यपुत्र यमराजाचं आक्रमण आक्रमण आक्रमण. आपल्या या वैभवाने नटलेल्या वैकुंठावरती आक्रमण करणारा तेव्हा हे तुझ्या वैभवाने नटलेलं वैकुंठ माझ्या स्वाधीन कर आणि तू पाताळामध्ये निघून जा. सूर्यपुत्र यमराजा, शिवसभेत मिळालेल्या मानाचा तुला फार गर्व झालेला दिसतो. विष्णुदेव, हा सूर्यपुत्र यमराज इंद्रदेवाची अमरावती हस्तगत करून अमरावतीमध्ये या यमराजाने आपल्या राज्याचा प्रस्तावित केला आहे. सूर्यपुत्र यमराज तुझ्या वैभवाने नटलेल्या वैकुंठावरती आक्रमण करून आला आहे. सूर्यपुत्र यमराजा, तुला अजून माझ्या शक्तीची प्रचिती झाली नाही. तेव्हा आलं पाहुणे मागायचा मी तुला अभय द्यायला तयार आहे. असंभव. विष्णुदेव, अखंड
इंद्राचे अमरावती हस्तगत या विष्णूचा वर्णशाली संकल्पनी या यमराजाने हस्तगत केला आहे. देवा या वैकुंठीचा राजा हा यमराज आहे. यमराज या वैकुंठीमध्ये या यमराजाने आपलं राज्य प्रस्थापित केलं आहे. आपल्या शिवतीर्थावरती पदार्पण करत आहे.
दंडवत प्रणाम. मंगलमय आशीर्वाद त्या क्षणी शिव कैलासात येणे म्हणजे विशेष वर्तमान असणारच. नारायण नारायण. महादेवा, आपण या विश्वासगीता सर्व काही जाणता. हा ब्रह्मपुत्र नारद आपणापाशी येणार म्हणजे काही ना काहीतरी वर्तमान घेऊनच येणार. असे कोणते वर्तमान आपण कथन करावे? नारायण नारायण. महादेवा, आपल्या झालेल्या शिवसभेमध्ये आपण समस्त देवतांनी त्या सूर्यपुत्र यमराजाला पृथ्वीलोकी प्राणहरण करण्याचा मान दिला. त्या यमराजाने त्या मानाचा दुरुपयोग करून या त्रैलोक्याचा अधिपती होण्याचे स्वप्न आपल्या मुली बांधले आणि त्या स्वप्नात इंद्रदेवांची अमरावती श्रीहरिनारायणचे वैकुंठ हस्तगत करून घेतले आहे. आणि आता त्याची नजर आपल्या या कैलासावरती आहे. तेव्हा सावध राहा म्हटलं. अनेक सूर असून आम्हा देवतांची आत्मभक्ती करून असा कोणताही वर प्राप्त करून घेतात आणि अखंड लोक्यात हाहाकार माजवतात. परंतु हा त्यांचा धर्म आहे. किंतु पाळणं आणि मारणं आम्हा देवतांच्या हाती. तेव्हा शिव कैलासात येणारा यमराजाचा पराजय निश्चित आहे. आपण निश्चिंत राहावे. आपली प्रगती अखंड लोक्यात अगदी सुरू ठेवा. यावे आपण. नारायण नारायण. येतो मी आज्ञाचारी. नारायण नारायण. महादेव म्हणत आहे की तारणं आणि मारणं हे आम्हा देवगणांच्या हाती आहे. परंतु महादेवा, आपल्या पुढे येणारे संकट हे साक्षात सूर्यपुत्र यमराज आहे हे मात्र विसरू नका. नारायण नारायण. कारण असे म्हटले गेले की जो जन्माला आला त्याला मृत्यू हा अटळ आहे. आणि म्हणूनच म्हणावे अंती एकलाचे प्राण माझे माझे म्हणी. अंती एकलाचे प्राण माझे माझे म्हणी. कारण नाही नाही कुणाचे कोणी. नाही नाही कुणाचे कोणी. Pura
तुझ्या वैभवाने नटलेल्या कैलासावरती आक्रमण करत आहे तेव्हा तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर सांभाळ या सूर्यपुत्र यमराजाचं आक्रमण 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 सूर्यदेवाची साथ सूर्यदेवाची साथ आणि नयनाची गाठ आहे आणि नयनाची गाठ आहे आक्रमण यमराजा या शिवकालासात तुझं स्वागत आहे किंतु या क्षणी तुझ्या कैलासामध्ये स्वागतासाठी आहे किंतु हा तुझा कैलास माझा स्वाधीन कर आणि तू पाताळामध्ये निघून जा. अरे यमराजा माझ्या या शिवकालासात अशी कोणती धनसंपत्ती आहे जेणेकरून ती तू प्राप्त करून समाधान जाऊ विश्वविधाता भोलेनाथ इंद्राची अमरावती हस्तगत करून विष्णूचा वैकुंठ ही हस्तगत केला तरीही जे समाधान मला मिळालं नाही ते तुझ्या या कैलासामध्ये आहे आणि म्हणूनच हे तुझा वैभवाने नटलेला कैलास मला हवा आहे. कैलासचा माझा विश्वास एकमेव स्थान आहे तिथं तू काय तुझी नजर सुद्धा पोहोचू देणार नाही विश्वात एक आहे या राजाची हजारची कोटी बोलू शकतो मग आज हा सूर्यपुत्र यमराज साऱ्या शक्तीनिशी सज्ज आहे हे मात्र विसरू नको तुझा अखंड
त्या यमाच्या प्रकोपापुढे आपली हार झाली आहे. होय देवेंद्रा, यावर काहीतरी मार्ग निघायला हवा. होय देवेंद्रा, यावरती काहीतरी मार्ग हा निघायचा. नारायण 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 अरे अरे माणसा तू वेळा की तुला आणि या विश्वाचे पालनहार श्री हरिनारायण आपल्या सर्व देवांची दुर्दशा शिवसभेत प्राण हरण करण्याचा मान मी देवतांच्या गमनात दिला आहे. पण त्याचा आणि त्या गर्वापायी आम्हा देवतांची राज्य हस्तगत करून आम्हाला कळोकळी सोडलं. यावर आपण काहीतरी मार्ग सुचवावा. नारायण नारायण इंद्रदेवा जसे प्रश्न म्हटला की त्याचे उत्तर असते तसे संकट म्हटले की त्याचे निवारणही असते. नारायण नारायण प्रभू आपणावरती आलेल्या या संकटावरती मार्ग म्हटला तर एकच या विश्वास पिता महादेव आणि या विश्वास जननी माता पार्वती यांचे लाडके पुत्र श्री गणेश आपण यांची आराधना करा. त्यांना प्रसन्न करून घ्या. ते नक्कीच आपल्याला या संकटातून मार्गस्थ करतील. ही काय मुली वगैरे चला आपण निघूया. नारायण नारायण प्रश्न समस्त देव माझ्या कथनाप्रमाणे श्री गणेशाची आराधना करतील का? जरी
प्रार्थना केली तरी ते श्री गणेश सर्व देवांना प्रसन्न होतील का? चला या ब्रह्मपुत्र नागात त्या श्री गणेशांच्या पायी एकच साकडे पूजे करता Oh,
देवा हो, तुमची एकदृष्टी भक्त पाहून मी प्रसन्न झालो आहे. पण त्या मानाच्या त्या सर्वांनी आम्हा देवताला आमची राज्य आपण नाही. तुम्ही काही चिंता करू नका. तात्पुरते आहे माझा पराक्रम. चला
माझी शक्तीचा भय नाही. तुझ्या पित्याचाही तोबा करून त्या कैलासाचा अधिपती झाला आहे. तेव्हा तुझ्या सारख्या चिमुरड्या बाळाची काय कथा? तुझ्या सारखे